नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळी फंडामेंटल एनालिसिस करताना एखाद्या कंपनीची बॅलन्स शीट रीड करत असतो त्यावेळी एक कॉमन प्रश्न बऱ्याच जणांचा मला येतो की सर ते स्टँड अलोन आणि कन्सॉलिडेटेड काय आहे। तर मित्रांनो लक्षात ठेवा, बॅलन्स शीट मध्ये ह्या दोन गोष्टींचा उल्लेख केलेला असतो। समजा एखादा बिझनेस आहे किंवा एखादी कंपनी आहे आणि तिच्या अंडर छोटे छोटे सबसिडरीज आहेत, हे मिळून एक त्या कंपन्यांचा ग्रुप तयार होत असतो। जर तुम्हाला त्या पूर्ण ग्रुपची बॅलन्स शीट पाहिजे असेल किंवा परफॉर्मन्स पाहायचा असेल तर तुम्हाला तो कन्सॉलिडेटेड म्हणून पाहावा लागतो, आणि जर तुम्हाला स्पेसिफिक त्याच कंपनीचा पाहायचा असेल तर तुम्हाला तो स्टँड अलोन मधून पाहावा लागतो। थोडक्यात सांगायला गेलं तर एकच सांगेल की स्टँड अलोन म्हणजे फक्त स्पेसिफिक त्या कंपनीचा परफॉर्मन्स किंवा बॅलन्स शीट, आणि कन्सॉलिडेटेड म्हणजे पूर्ण ग्रुपचा आपण बॅलन्स शीट त्याच्यामध्ये किंवा परफॉर्मन्स पाहू शकतो। मित्रांनो, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राइब करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी आमचा टेलिग्राम चॅनल जॉइन करा।